आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमधील कबूतरखान्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। कबूतरखाना बंद करण्यासाठी पालिकेने तात्काळ मोहीम राबवावी। श्वसनाचे आजार वाढल्यामुळे सरकारचे निर्देश। आर्थर रोड जेलमध्ये जैन धर्मानुसार अन्न मिळत नसल्याचा आरोप। आरोपी रितेश कुमारच्या अर्जाचा विचार करून कोर्टाची परवानगी। जैन कैद्याला जैन धर्मीय अन्न पुरवा, कोर्टाचे आर्थर रोड जेलला आदेश। मुंबईत पानटपरी विक्रेत्याचं अपहरण करून 43,000ची खंडणी उकळली। 2 पोलिसांसह 4 अटक। अंधेरीच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। एनडीपीएस कायद्याची भीती दाखवून उकळली खंडणी। मुंबईसह राज्यातील मॉलमधील अग्निसुरक्षेची निकष पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे आदेश। राज्य सरकारकडून मॉलची झाडाझडती घेण्याचा निर्णय। 90 दिवसात सर्व मॉल्सने अग्निसुरक्षेचं परीक्षण पूर्ण करण्याचे निर्देश। मुंबईतील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या स्टॉल्सवर नवे दरपत्रक जाहीर। एका वडापावसाठी ग्राहकांना आता 13 ऐवजी 18 रुपये मोजावे लागणार। स्टॉल्सवर आता शेवपुरी आणि दाबेलीही मिळणार। दक्षिण मुंबईतील इमारत रिकामी करण्याविरोधातील रहिवाशांची याचिका फेटाळली। 129 वर्ष जुनी इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याचं पालिकेने सांगितलं आणि नोटीस बजावली। आणि याच इमारतीत प्रसिद्ध जिमी बॉय पारसे रेस्टॉरंट। मुंबईच्या गोरेगावमधील फिल्मसाउंड स्टुडिओ इतिहास जमा होणार। हा स्टुडिओ एका प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीनं 183 कोटी रुपयांना खरेदी केला। या ठिकाणी आता 50 मजली 2 इमारती उभ्या राहणार। एका अदृश्य शक्ती पाठलाग करत असल्याच्या भासामुळे महिलेने समुद्रात उडी घेतली। संबंधित महिलेला मनोरुग्ण असल्याची ती माहिती समोर येते। वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले साईनाथ देवडेंनी तत्परतेने महिलेचे प्राण वाचवले। मुंबईत 20 लाखांचे एमडी ड्रग्ज आणि कोकेन जप्त। 2 नायजेरियन नागरिकांना अटक। एमआयडीसी पोलिसांची जोगेश्वरीत कारवाई।